वाढदिवस महाराष्ट्र सेवकाचा आठवडा विकास गाथांचा। आज राज्यातील शहरांच्या विकासाला आणि प्रवासाला वेग आलाय। फक्त मुंबईच नाही तर पुणे आणि नागपूरही मेट्रो प्रकल्पांमुळे वेगाने धावू लागलंय। मेट्रोमुळे सर्वांचंच लाईफ कूल झालं आहे। लोकांचा वेळ आणि पैसा दोन्हींची बचत होतीये। फास्ट, सुरक्षित आणि पॉल्युशन फ्री मेट्रोमुळे विकासाला नवीन चालना मिळाली आहे। मुंबईची पहिली 11 किलोमीटरची मेट्रो सुरू करण्यासाठी मागील सरकारला 11 वर्षे लागली, पण देवेंद्र फडणवीस यांनी मागील 7.5 वर्षात 337 किलोमीटर मेट्रोचे जाळे निर्माण केले। यातील 68 किलोमीटरची मेट्रो प्रत्यक्षात सुरू देखील झाली। मुंबईमध्ये सध्या 4 लाईन्स फुल स्विंगमध्ये सुरू आहेत। आगामी काळात मुंबई शहर, मुंबई उपनगर ते MMRDA रिजनमध्ये कुठूनही 1 तासात पोहोचता येणार आहे। यामध्ये मेट्रोचा मोठा वाटा असणार आहे। मुंबईप्रमाणेच नागपूरचंही स्मार्ट सिटीचं स्वप्न साकार होतंय। नागपूरमध्ये मेट्रोच्या 2 लाईन सुरू आहेत। नागपूरकर मेट्रोचा मनमुराद आनंद घेत आहेत। वाहतुकीच्या समस्येने ग्रासलेल्या पुणेकरांच्या समस्येवरही आता मार्ग निघालाय। मेट्रोच्या माध्यमातून पुण्याला पिंपरी चिंचवड, हिंजवडी जोडलं जातंय। पुणे मेट्रोने सध्या 2 लाईन्सच्या माध्यमातून 33 किलोमीटरचा टप्पा गाठला आहे। मेट्रोच्या या यशामागे देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टी आणि प्रशासनावरील पकड दिसून येते। त्यांनी फक्त मेट्रोची घोषणा केली नाही, तर ती वेळेत पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेतली। म्हणूनच ते महाराष्ट्राचे मेट्रोमॅन आहेत। राज्यातील मेट्रो प्रकल्पांची माहिती जाणून घेण्यासाठी devgatha.in या वेबसाईटला भेट द्या आणि जाणून घ्या महाराष्ट्राची विकास गाथा।